नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 6वी कविता पाहणार आहोत. या कवितेचं नाव आहे वस्तू. ही कविता भरून आलेले आकाश या कविता संग्रहातील असून याचे लेखक आहेत द.भा. धामणसकर अर्थात दत्तात्रय भास्कर धामणसकर. आपण या कवितेचे जे कवी आहेत दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊया. दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचा जन्म अहमदाबाद म्हणजे गुजरातमधला आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे शिक्षण आहे महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं आहे. ते मुंबई विद्यापीठातून M.A. अर्थशास्त्र या विषयामध्ये M.A. झालेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीला सुरुवात केलेली आहे. ते 1988पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सेवेला होते. नोकरी करत असताना द.भा. धामणसकर यांना कविता करण्याची आवड होती आणि त्यांच्या काही कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यापैकी प्राक्तनाचे संदर्भ हा जो कविता संग्रह आहे या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कविवर्य केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळालेलं आहे. आता ही जी कविता आहे वस्तू या कवितेचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये एका वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला यावर्षी 10वीला 16 गुणांसाठी पद्य विभाग आहे. त्याचे 2 भाग आहेत. 8 गुणांसाठी एक भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये 4-4 गुणांचे 2 उपप्रश्न तयार केलेले असतात. तर एका वाक्यामध्ये काही प्रश्न असतात, काही प्रश्न 2 गुणांसाठी असतात. एका वाक्यामध्ये प्रश्नांमध्ये हा जो मी तुम्हाला म्हटलं की ही कविता मुक्त छंदातील आहे, तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की वस्तू या कवितेचा काव्यप्रकार कोणता आहे. तर वस्तू ह्या कवितेचा काव्यप्रकार मुक्तछंद प्रकारातील आहे. आता मुक्तछंद म्हणजे काय, तर इतर ज्या कविता असतात त्यांना एक लय, यमक, मात्रा यांची बंधनं असतात. तसं मुक्तछंदातील कवितेला यातील कोणतीच बंधनं नसतात. मग अशा काव्यप्रकार कोणकोणते आहेत, तर मराठीमध्ये असणारे काव्यप्रकारांमध्ये अंगाई, अभंग, आर्या, ओवी, कणिका, खंडकाव्य, गझल, चारोळी, चित्रपटगीत, चौपदी, दशपदी, दिंडी, नाट्यगीत, निसर्ग वर्णनात्मक कविता, पोवाडा, बालकविता, बालगीत, भक्तिगीत, भलरी म्हणजे शेतकरी गीत, भावगीत, महाकाव्य, मुक्तछंद, रुबाया, लावणी, विडंबन, विनोदी कविता, श्लोक, साकी, सुनीत, हायकू. आता हे सगळे मी तुम्हाला काव्यप्रकार का सांगितले, कारण प्रत्येक कवितेचा एक काव्यप्रकार असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की संबंधित कवितेचा काव्यप्रकार कोणता आहे. तर वस्तू या कवितेचा काव्यप्रकार कोणता आहे, मुक्तछंद आहे. आता या कवितेकडे जाण्यापूर्वी आपल्याला 10वीला अभ्यासक्रमामध्ये असणारे जे गुणांचं विभाजन आहे ते आपण समजून घेऊ आणि मी जो कवितेचा जो भाग वाचेन त्याच्यावरती आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील तुम्हाला मी त्या वेळेला सांगणार आहे. आता आपण या कवितेचा थोडक्यात कवीला काय अभिप्रेत आहे संदेश देणं ते समजून घेऊया. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूची मानवी जीवनामध्ये असणारी जी म्हणजे उपयोगिता आहे ती फार महत्त्वाची असते. माणसाने निर्जीव वस्तूशी कसं वागलं पाहिजे, या निर्जीव वस्तू जरी असल्या तरी माणसांचं आणि त्यांचं एक अतूट नातं असतं आणि म्हणून त्या वस्तू आपण वापरत असताना त्या सजीव आहेत असं समजून जर त्यांच्याशी व्यवहार केला तर या वस्तू देखील आपल्यावरती प्रेम करू लागतात. याचाच अर्थ तुम्हाला त्या
चांगली साथ देतात, तुम्हाला उपयोगी पडतात. आणि म्हणून मानवी भावभावनांचा या ठिकाणी आविष्कार दिसून येतो की वस्तू जरी निर्जीव असल्या तरी माणसाने त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे ते या कवितेतून सांगण्यात आलेलं आहे. आपण आता कविता प्रकट वाचन पाहूया. सर्वांनी आपल्या पुस्तकात बघा. मी कवितेचं प्रकट वाचन करतो आणि त्यानंतर आपण एका एका ओळीचा अर्थ समजून घेऊया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. बघा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जाग्यावरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, आता आपण या कवितेतील एक एक ओळ समजून घेऊ. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. बघा, आता निर्जीव आपण कोणाला म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यामध्ये जीव नाही, थोडक्यात ज्याची वाढ होत नाहीत, ज्यांना भावभावना नाहीत, त्या वस्तूंना आपण निर्जीव म्हणतो. पण आपण निर्जीव वस्तूंबरोबर कसा व्यवहार करावा? वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. आपल्या घरातील वस्तू बघा, जेव्हा आपण स्वकष्टाने एखादी वस्तू विकत आणतो तर त्याची आपण नक्कीच काळजी घेतो. आपल्या आवडीची वस्तू आपण काळजीपूर्वक वापरतो आणि ती खराब होऊ नये, फुटू नये, तुटू नये यासाठी आपण काळजी घेतो. जसं की तुम्हाला आईवडील शालेय वस्तू देतात, वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, कंपास पेटी, तुम्हाला शाळेला लागणारा गणवेश, नवीन चप्पल, लांबून काही मुलं येणार असतील तर सायकल देखील खरेदी करून देतात. तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तुमच्या, त्या प्रत्येक वस्तूंवरती तुमचं प्रेम असतं. पण जसं आपण आपल्या स्वतःच्या वस्तूवरती प्रेम करतो तसं देखील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांच्या बाबतीत पण आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. मी असं का म्हणतो आहे? कारण वस्तू माझी म्हटली की आपण खूप काळजी घेतो. वस्तू माझी म्हटलं की आपण काळजी घेतो, परंतु वस्तू दुसऱ्याची आहे, सार्वजनिक आहे म्हटल्यानंतर आपण त्याची फार काळजी घेताना दिसत नाही. तर सार्वजनिक ठिकाण, उदाहरणार्थ बघा, एस टी स्टँड असेल, म्हणजे बस स्टँड, रेल्वे स्टेशन असेल, बाजारपेठ असेल, त्याच्यानंतर एखादी बाग असेल, तर त्या ठिकाणी लोक जाऊन व्यवहार कसा करतात बघा. स्वच्छतेविषयी काही काळजी घेतात का? एस टी स्टँडवरती गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, उदाहरणार्थ आपली ही शाळा, वर्गामध्ये असणारे बेंच. आता वर्गातील एकही बेंच असा आहे का त्या बेंचवर काही लिहिलेलं नाही किंवा कर्कटातनी काही रेषा मारलेल्या नाहीत. म्हणजे त्या सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची आपण काळजी घेतो आहे का, हे सांगायचं आहे. वस्तूंना जीव नाही. तुम्ही ज्या बेंचवरती बसलेला आहात तो बेंच शाळेचा आहे याचा अर्थ तो कसाही वापरून चालेल का? घरातील फर्निचरची आपण तोडफोड करतो का? घरातील फर्निचरवरती काही पेनाने किंवा कर्कटकने काही लिहून ठेवतो का? नाही ना. शाईचे डाग लावणे,
मार्कर पेनने काहीतरी नावं लिहून ठेवणे, असल्या गोष्टी आपण घरातल्या फर्निचरवरती करतो का? नाही करत. आणि म्हणून वस्तू निर्जीव असल्या तरी आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना प्रेमाने वागवायला पाहिजे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, त्या तुमच्याशी बोलत नसतील, याचा अर्थ आपण त्यांच्याशी कसंही वागून चालेल का? जेव्हा तुम्ही बेंचवरती त्या टोकदार कर्कटकने इजा होईल असं करता, आता त्यांना काय ते निर्जीव असल्यामुळे लागणार आहे का रक्त येणार आहे का ते ओरडणार आहेत? नाही, त्यांना भावभावना नाहीत. याचा अर्थ जर एखाद्या सजीव व्यक्तीला आपण ते कर्कटक टोचलं तर त्याला वेदना होईल की नाही? मग तसंच समजून जर आपण या निर्जीव वस्तूंशी वागलो तर आपली मनोवृत्ती बदलायला पाहिजे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर आपण जर असा विचार केला की हा बेंच सजीव आहे, त्याला मी कर्कटकने टोचलं तर त्याला लागेल, त्याला इजा होईल, असं जर वागलो तर त्या वस्तूंना देखील आनंद मिळेल की हा विद्यार्थी माझी काळजी घेतो आहे. हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो आहे की कुठलीही तुमची निर्जीव वस्तू असेल, त्या निर्जीव वस्तूशी जर तुम्ही प्रेमाने वागलात, त्यांची काळजी घेतलात, तर त्या वस्तू तुम्हाला पुढे उपयोगी पडतील. जसं मी सांगितलं की तुम्ही ज्या बेंचवरती बसता, ज्या वर्गामध्ये बसतात, त्याची काळजी तुम्ही घेतली तर त्याच वर्गातील बेंच किंवा तो वर्ग तुम्ही पुढच्या वर्गात गेल्यानंतर त्या वर्गात दुसरे विद्यार्थी येणारे असतात. तुम्ही 10वी पास झाल्यानंतर हे बेंच दुसरी मुलं वापरणार आहेत. आणि म्हणून आपण वस्तूंची जशी काळजी घेऊ तशी तुम्हाला त्या वस्तू पुढे चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकतात. आणि म्हणून कवीला हेच सांगायचं आहे की वस्तूंना जरी भावभावना नसल्या तरी देखील आपण त्या सजीव आहेत असं जर त्यांच्याशी व्यवहार केला तर त्या वस्तू आपल्याला चांगल्या सेवा देतील. आता उदाहरणार्थ एक तुम्हाला मी माझं देतो की आपण निर्जीव वस्तूंची काळजी घेतली तर त्या आपल्याला कशा उपयोगी पडतात. मी समजा 2000 साली एक दुचाकी गाडी घेतली. ही गाडी 20 वर्षात कधीच बंद पडली नाही. मला तिने व्यवस्थित सगळा प्रवास माझा केला. तर ही गाडी जरी आज जुनी झाली तरी ती मला विकावीशी वाटत नाही. का वाटत नाही? कारण ही गाडी घेतल्यापासून तिची मी काळजी घेतली. त्या गाडीचा जो मेंटेनन्स असतो तो वेळच्या वेळी मी केला आणि म्हणून त्या वस्तूने त्या गाडीने मला चांगली सेवा दिली. जर त्या गाडीची मी काळजी घेतली नसती, वेळच्या वेळी त्या गाडीचा मेंटेनन्स केला नसता तर ही गाडी 20 वर्ष व्यवस्थित चालली असते का? नाही. आणि म्हणून एक तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगितलं की आपण ज्या वस्तू वापरतो त्यांची काळजी आपण घेतली तर नक्कीच त्या वस्तू आपल्याला चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. आता याच्यामध्ये आलेले काही कठीण शब्द बघा तुम्हाला. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये. आता याच्यामध्ये जीव नसणे, प्राण नसणे. जीव नसणे, प्राण नसणे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. सुखावणे, आनंदित होणे. सुखावणे, आनंदित होणे. आता या कडव्यावरती आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी तुम्हाला चौकट पूर्ण करा असा प्रश्न येईल. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी कुठल्या 2 गोष्टी आहेत? जीव आणि मन. त्याचप्रकारे कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप, म्हणजे निर्जीव वस्तू माणसासारखं वर्तन करतात अशा कोणत्या 2 गोष्टी कवीने सांगितलेल्या आहेत? तर एक, वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात म्हणजे आपल्या नोकर चाकर लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. त्याच्यानंतर काही प्रश्न तुम्हाला असे पण विचारले जातील. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. आता या कडव्यात आलेले बघा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखावतात. आता याचं भाषिक सौंदर्य जर तुम्हाला सांगितलं स्पष्ट करा, तर मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवीने दिलेला आहे.
हे तुम्हाला मी का सांगतो आहे की आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं त्याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न असतो आणि या कडव्यातील ओळी आहेत. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता यातलं काव्यसौंदर्य काय आहे? बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. आता आपल्या भाषेत आपण लिहायचं आहे उत्तर. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात